आप देख रहे हैं केवन न्यूज महाराष्ट्र जिंतूर। त्या अपघातातील नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू। पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनाची धडक। नातेवाईकांकडून 4 तास पार्थिव पोलीस ठाण्यात ठेवून ठिया। संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात। जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। पोलिसांची गाडी अंगावरून गेल्याची चर्चा। जिंतूर शहरातील पोलीस ठाण्यासमोर वरुड येथील शेतकरी जखमी अवस्थेत पडलेला पोलिसांच्या निदर्शनास आला। त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। उपचारादरम्यान जखमी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। ही घटना बुधवार काल सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली। दरम्यान पोलिसांची गाडी शेतकऱ्याच्या अंगावरून गेल्याची चर्चा परिसरात सुरू होती। अपघाताचे प्रकरण दाबण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे। याबाबत अधिक माहिती प्राथमिक अशी की जिंतूर तालुक्यातील वरुड येथील दत्ता बंसी डोंबे वय 56 वर्ष कामानिमित्त शहरात आले होते। यावेळी पोलीस ठाण्याच्या गेटमध्ये रात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोर जखमी अवस्थेत पोलिसांना आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली। यावेळी पोलिसांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला। जिंतूर पोलीस स्थानकातील पोलीस वाहनाचा जोरदार धक्का लागून संबंधित व्यक्ती मयत झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असता सुरुवातीला पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये जाणीवपूर्वक गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नातेवाईकाची दिशाभूल केली असल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला। दुपारी 1 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घेरमंड यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांना शांत करून पोलीस स्थानकातील अपघाताचे व्हिडिओ फुटेज तपासले असता या फुटेजच्या प्राथमिक पाहणीमध्ये सदरील अपघात हा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा वाहन क्रमांक MH22D 7247 झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आल्याने मयताचे नातेवाईक यांनी एका जोरदार पोलीस स्थानकामध्ये गोंधळ घातला। यावेळी पोलीस व नातेवाईक यांच्यामध्ये जोरदार बचाबाची झाली। मयताच्या नातेवाईकांनी प्रेत पोलीस स्थानकाच्या पायरीवर ठेवून जोरदार आक्रोश केला। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घोरबंडे यांच्या मध्यस्थीने तणावपूर्ण वातावरण शांत करून मयताची नातेवाईक उद्धव विश्वनाथ डोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका सोशल माध्यमाच्या ग्रुपवरती त्यांचे चुलत काका मयत दत्ता बंसी डोंबे हे बेशुद्ध अवस्थेत सरकारी दवाखाना येथे असल्याचे फोटो त्यांना मिळाले। त्यानंतर त्यांनी रुग्णालय गाठले असतात त्यांनी त्या ठिकाणी आलेल्या नातेवाईकांनी आक्रोश करून सदरील अपघात हा पोलीस स्टेशन जिंतूरचे गेटच्या आतमध्ये झाल्याचे सांगितले। यावेळी भास्कर लिप्ते यांनी तो अपघात पाहिला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत सांगण्यात आले आहे। यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या गाडीचे चालक यांच्या विरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसेच सदरील तक्रारीमध्ये उपविभागीय अधिकारी हे स्वतः त्या ठिकाणी हजर असतानाही त्यांनी सदरील व्यक्तीस दवाखान्यात हलवण्यासाठी 1 तास उशीर लावला असल्याने त्यामुळे तो मरण पावल्याचा आरोपही नातेवाईकांकडून फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे। यावेळी पोलीस उपअधीक्षक यशवंत काळे यांनी जिंतूर पोलीस स्टेशन येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली। मयताच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे। केवन न्यूज महाराष्ट्र बाबा राज के साथ जिंतूर।